कधी कधी ना डिझायनर ब्लाऊज असतात आणि ते कटिंग कसे करावं ते कळत नाहीत, पण मला सवय लागल्यामुळं ना मला सगळ्या गोष्टी बरोबर हँडल करता येतात. आता हे बॅक आणि फ्रंट दोन्ही बाजूनी सुद्धा वर्क होतं. त्यांना म्हटलं वन टक्स ब्लाऊज शिवते, पण त्या म्हटलं नको प्रिन्सकडं शिवा, जेवढा येईल तेवढा भाग घ्या, तेवढा येईल तेवढं सोडून द्या. तर बॅकने तर बॅकचं घेतलं. आता फ्रंटचं कसं घेते तुम्हाला दाखवते, पण हा ब्लाऊज मी पूर्ण स्टिच केल्याच्या नंतरच दाखवते. आता त्यानंतर दुसरा पण असा वर्कचा ब्लाऊज होता की बोटनेक मध्ये होता आणि मग बॅक असा बोटनेक कट करून घेतला आणि तो मी इथं कटिंग करून घेतला. आणि फ्रंटने सुद्धा असा बोटनेक होता आणि पॅक होता, पण त्यांना पॅक नको हवा होता आणि फ्रंटने डीपनेक हवा होता, तो सुद्धा व्यवस्थित कट करून घेतला. त्यानंतर एक मैत्रिणीचे 2 ब्लाऊज शिवले, ते सुद्धा छान असे बोटनेकच होते. एक बोटनेक होता, एक डीपनेक होता. त्याला हुक लावून घेतले आणि लगेचच तुम्हाला मी दाखवते. मस्त असा व्हीनेक होता बॅकने आणि फ्रंटने पंचकोनी होता आणि प्रिन्स कट होता. दुसरा पण तसाच होता आणि सिंपल असा बोटनेक इतका सुंदर दिसत होता. युनिक छान अशी डिझाईन वाटत होती. छान असे लावून घेतले, सगळे बटन वगैरे तयार करून रेडी करून देऊन टाकले. आणि त्यानंतर माझे काही कट केलेले ब्लाऊज होते म्हणजे माझ्या कस्टमरचे, त्यातले मी 2 ब्लाऊज स्टिच केले. तर पाहू शकता हा एक ब्लाऊज होता, मस्त असा व्ही नेक बनवलेला होता आणि छान वर्क होतं त्याला. आणि जो ब्लाऊज मी तुम्हाला दाखवला होता तो ब्लाऊज मी अशा पद्धतीने प्रिन्समध्ये कट केलेला आहे आणि स्टिचिंग करून घेतला, पूर्ण शिवून घेतला. मस्त असा हे झालेला होता आणि खूप सुंदर झालेला होता. फिटिंगला सुद्धा मस्त बसणार आहे हा ब्लाऊज. तर चला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे. नवीन नवीन व्हिडिओ आयडिया आपल्या या चॅनलवरती मिळत असतात. चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.